गणपती बाप्पा आलेत आणि अजूनही उकडीचे मोदक नाही, कसं काय होणार आगमन पूर्ण? अहो, उकडीचे मोदक म्हणजे ना महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि आपल्या घरातला खरा आनंदाचा साज. म्हणूनच हा एकदम मौसूद असा उकडीचा मोदक तुमच्यासाठी. मोदकाच्या सारणासाठी कढईमध्ये तूप घालायचं, खसखस आणि सगळं खोवलेलं ओलं खोबरं घालायचं, गूळ घालायचं आणि मस्त गुळामध्ये ओलं खोबरं शिजवून घ्यायचं. सारण शिजल्यानंतर वेलची पूड घालायची आणि सारण तयार. मऊसूद अशा मोदकाच्या आवरणासाठी पाणी घ्यायचं, त्याच्यात दूध, तूप, थोडं मीठ घालायचं आणि सगळं तांदळाचं पीठ घालून छान हटून हटून घ्यायचं. त्यानंतर 5 मिनिटासाठी छान उकड काढायची आणि काय मंडळी, झालं ना पीठ तयार. आता घ्या परातीत आणि छान असं मळून मळून घ्यायचं बरं का. खरं तर मजा इथंच असते. छान मळून मळून गोळा तयार करून घ्यायचा. छोटासा एक गोळी घ्यायची आणि छान वाटीचा आकार द्यायचा. बघा काय दिसतंय सुंदर. आता द्या याला मोदकाचा आकार. कळ्या पाडून घ्यायच्या आणि आतमध्ये सारण भरून घ्यायचं. 10 मिनिटासाठी मस्त उकडून घ्यायचे. केसर लावायचं आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया.